हाय हॅलो सर्वांना, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत. तर सकाळीच आम्ही बाहेर निघालो होतो मस्त अशी तयारी वगैरे करून. त्या सकाळी म्हणजे खूपच सकाळी उठली होती मी 5:30 वाजता आणि स्वयंपाक वगैरे पण करून घेतला होता, कारण की आम्हाला ट्रेनमध्ये बाहेर जायचं होतं, तर डब्बा पण सोबत घ्यायचा होता. त्यासाठी मस्त आम्ही असं बाहेर गेलो होतो, फॅमिलीसोबत गेलो होतो. मस्त छान अशी छोटीशी एक ट्रिप म्हटलं तरी चालते. खूप मस्ती केली याने ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळचं तर टिफिन ट्रेनमध्येच खाल्ला होता, जे सोबत घेऊन गेलो होतो ते. पण मग दुपारच्या जेवणामध्ये आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो, तर तिथेच जेवण वगैरे मागवलं आम्ही आणि तिथेच मस्त जेवण वगैरे करून घेतलो आणि वापस यायला निघालो घरी. तर कामं वगैरे झाली होती आमची आणि आहोंचा बड्डे होता. तर ताईने केक आणला होता, कारण की त्यांना जायचं होतं. तर मग आम्ही आधील्या दिवशीच केक कापून घेतला, कारण की त्यांचं रिझर्वेशन होतं आजचं म्हणून. तर मस्त असं छानपैकी आम्ही सर्वांनी तयारी केली आणि असा मस्त आहोंना अक्षवंत केलं सर्वांनी मिळून आणि बड्डे सेलिब्रेशन केलं त्यांच्यासाठी सरप्राईजच होतं हे. ओवाळून वगैरे झालं आणि मग मस्त लहान मुलांनी मस्त असं छान सेलिब्रेशन केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. केक कापून झाल्याच्यानंतर मस्त आम्ही खाल्ला आणि त्याच्यानंतर मस्त असं फॅमिली फोटोज वगैरे आणि व्हिडिओज काढून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी परत मग आता म्हटलं कालच केक कापला म्हटलं बाहेरचा आणि खूप क्रीम राहते त्याच्यामध्ये, तर मग आज म्हटलं मी मस्त माझ्या हाताने अहोंसाठी केक बनवते, ते बी चॉकलेट केक. आणि खूपच छान झाला होता. समोर नक्की बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत, तुम्हाला दिसेलच त्याच्यामध्ये. आणि त्यांना खूप आवडला, कारण की टेस्टी पण खूप झाला होता. आणि तुम्हाला पण असं कधी केक खायची इच्छा झाली तर घरी अशा प्रकारे मस्त बनवू शकता तुम्ही आणि मुलांना पण देऊ शकता. बाहेरच्या क्रीमपेक्षा घरचं कधीही छानच असते. मस्त असे बिस्किट बारीक करून घेतले, मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि त्याच्यामध्ये मस्त दूध टाकलं होतं आणि थोडंसं पाणी पण टाकलं होतं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं मी. आणि बिस्किटच सोबत मी साखर पण थोडीशी बारीक करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये टाकली होती आणि बेटर चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर मी इनो टाकला होता त्याच्यामध्ये आणि कढईमध्ये मी नमक टाकलं होतं. ते मस्त असं चांगलं म्हणजे प्रीहीट होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग आपलं केलेलं बॅटर टाकलं आणि मस्त असं 30-35 मिनिट मस्त असं छान ठेवून दिलं मी त्याच्यामध्येच. आणि खूप टेस्टी झाला होता आणि खूप मस्त स्पॉन्ज पण आला होता त्याला. क्रीम जर असती ना तर मी पूर्ण केकच बनवला होता, पण व्हिप क्रीम कसं एका केकसाठी आणायला परवडत नाही, कारण की ती महाग असते. म्हणून मग आता अगोदर मी केक बनवायची, कोरोनाच्या टाईमला मी शिकली होती तेव्हा, पण आता जास्त काही बनवत नाही, कारण की खूप टाईम पण जाते त्याच्यामध्ये आणि वेळ पण नसतो आणि एकसं कंटिन्यू बड्डे पण नसतात कोणाचे, त्याच्यामुळं मग मी बनवणंच सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी पण मस्त असं आहोंना मी मस्त साडी वगैरे घातली होती आणि ओवाळून वगैरे घेतलं होतं आणि मग आम्ही पुन्हा मस्त त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला होता. आणि जुलैमध्ये आमच्या घरातनी मस्त तसे 3-4 बड्डे राहतात. तर सासूबाईंचा पण होता 1 तारखेला. तर तो आम्ही अगोदरच करून घेतला होता, ते त्यांच्या जायच्या अगोदर, कारण की त्यांचं पण रिझर्वेशन होतं, तर त्यांना पण तिकडे जावं लागते. तर म्हणून मग आम्ही त्यांचा पण आधील्या दिवशीच बड्डे सेलिब्रेट केला आणि मस्त असा आईने आणि मुलांनी आणि त्यांनी मस्त असं केक कापून घेतला, मस्त छान सेलिब्रेशन केलं असं मस्त लगे आणि खाऊन घेतला आणि सर्वांना खूप आवडला हा केक. मस्त त्याच्या छान दिसायसाठी फक्त मी असे जेम्सचे पॉकेट आणले होते 1-2, ते टाकून घेतले होते आणि ड्रायफ्रूट्स तर मी अगोदरच बारीक खिसून त्याच्यावर टाकले होते आणि बस त्याला एक हॅपी बर्थडेचं लेबल लावलं आणि झाला आमचा केक रेडी मस्त. आणि खाऊन वगैरे पण झाला होता. आणि आज मस्त अशी जेवणामध्ये बिर्याणी केली होती. या व्हिडिओमध्येच मी 2-3 दिवसाची व्हिडिओ म्हणजे क्लिप जोडून घेतलेल्या होत्या, कारण की मला एडिटिंग करायला काही जास्त जमत नाही, कारण की वेळ पण नसतो आणि आता तर मी त्यांची स्कूल चालू झाली त्याच्यामुळं तर बिलकुलच नसतो आणि माझे पण भरपूर कामं राहतात. तर म्हणून मग मी काही जास्त वेगवेगळा व्हिडिओ काही बनवलं नाही, याच्यामध्ये सर्व मी ॲड केले 2-3 दिवसाचे व्हिडिओ. तर माझा व्हिडिओ हा कसा वाटला ते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगसाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मस्त असा पाऊस पण चालू झाला होता दुसऱ्या दिवशी आणि मस्त हे असे आमचे 2 कार्टून पावसामध्ये भिजत होते आणि आता पावसाचं वातावरण होतं, तर मग मिस्टरांना म्हणत होते मस्त छानपैकी भाजी बनव. तर मग त्यांनी आणलं होतं मटण, मस्त असं पालक कांदे वगैरे टाकून मस्त त्याच्या बॉईल करून घेतलं आणि त्याच्यानंतर मसाला वगैरे काढून घेतला आणि मस्त अशी भाजी तयार केली मी आणि सोबतच मस्त ज्वारीच्या भाकरी टाकून घेतल्या होत्या
आणि याला असं सोबत पप्पाच्या झोपायचं असते. जोपर्यंत पप्पा गाणे म्हणत नाही तोपर्यंत काही हा झोपत नाही. आणि इकडे मी त्यांची अशी काही मस्ती चालू होती. मस्त सर्व खेळणे घेतले, हे सर्व तुटलेले फुटलेले काही चांगले असे सगळे मस्त त्याला एका लाईनीला लावून दिले. तर मग मी थोडीशी क्लिप काढून घेतली कारण मला छान वाटत होतं ते. आणि पिनू पण झोपून गेला होता कारण मस्त त्याच्या पप्पाने झोपू घातलं होतं त्याला. त्यानंतर मी त्यांचा होमवर्क होता तो पण करून घेतला. आणि असा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग. तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला. चला मग पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.